नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काढणार आहोत ब्रह्मकमळ रांगोळी। तर इथे मी 9 ते 4 ठिपक्यांची ब्रह्मकमळ रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 9 ते 9 ठिपके काढून घेतलेले आहेत आणि आपण आता 1 2 3 4 हे ठिपके सोडून या ठिपक्यावर घेऊन इथे 4 ठिपके काढून घ्यायचे आहेत। 2 3 4 इकडे पण 1 2 3 4 आणि इकडे पण 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4। तर आता हे ठिपके आपले काढून झाले आहे आणि आपण आता काढायला सुरू करणार आहोत। आता आपण इथून सुरुवात करणार आहोत। तर हा आपला पहिला ठिपका इथून का हा पहिला ठिपका या दुसऱ्या ठिपक्याला जोडून घेऊ। हा दुसरा ठिपका या वरच्या ठिपक्याला जोडून। आता हा खालचा पहिला ठिपका या ठिपक्याला जोडून घेऊ आणि हा या दुसऱ्या ठिपक्याला, हा ठिपका या ठिपक्याला जोडून घेऊ आणि हा या ठिपक्याला। तसंच आता हा ठिपका या ठिपक्याला आणि इकडे या ठिपक्याला, हा या ठिपक्याला, हा या ठिपक्याला, इकडे या ठिपक्याला असं जोडत जोडत आता या ठिपक्याला। आता आपण जोडून घेऊ। आता ही रेष या ठिपक्याला, या रेषेला, ही या रेषेला, ही या रेषेला, ही या रेषेला, ही या रेषेला आणि ही या रेषेला अशा आपण जोडून घेऊ। इथे पिवळा रंग टाकून थोडासा, थोडा लाल, तुम्ही हळदी कुंकू पण टाकू शकता। इथे पांढरे ठिपके ठेवते, थोडेसे दिसायला छान दिसेल। याला बोटाने असं करून घेऊ। दिसायला जरी अवघड दिसली तरी काढायला सोपी आहे। तुम्ही देवासमोर काढू शकता, तुळशी समोर काढू शकता।
तर ही आपली ब्रह्मकमळ रांगोळी तयार झाली। रांगोळी अतिशय सोपी आहे, दिसायला अवघड असली तरी काढायला सोपी आहे। एक दोन वेळा प्रयत्न केले की जमते, नवीन शिकणारे असतील तरी पण।